शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. स्थूल पंचमहाभूत, सूक्ष्म पंचमहाभूत म्हणजे नक्की काय, आणि आकाश आणि परब्रह्म यांच्यामधला भेद काय, असं सुरुवातीला सगळं सांगितलं. आणि नंतर म्हटलेलं आहे की खरं म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म असं काही नसतं. हे रिलेटिव्ह टर्म आहे, म्हणजे एकमेकास सापेक्ष ज्याला म्हटलं जातं तशी आहे. त्यामुळे कोणतं सूक्ष्म आणि कोणतं स्थूल असं काही नसतं. पण आपल्याला कळण्याकरता काही सूक्ष्म सांगितले, काही स्थूल सांगितले, असे नावं देऊन वेगवेगळे त्यांच्या कार्याप्रमाणे ते केलेलं आहे. हे सगळं सांगितल्यानंतर मग आता हे बारीक बारीक गोष्टी सगळ्या समजावून घेतल्या आणि या संतांच्या सहवासामध्ये समजावून घेतल्या की आपोआपच आपल्याला मोक्ष मिळतो. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला मोक्ष मिळतो असं समर्थ जेव्हा सांगतात, त्यावेळेला जो ऐकणारा श्रोता आहे, आमच्यासारखा थोडस अज्ञानी असलेला श्रोता आहे, काही शिष्यगण उत्तम अभ्यासक पण आहेत, ते अभ्यासक आहेत, त्यांनी हा प्रश्न नक्कीच विचारलेला नसणार. पण जे आमच्यासारखे अज्ञानी आहेत, ज्यांना मोक्ष बस या परमार्थ मार्गात गेलं की काय पाहिजे, तर मोक्ष पाहिजे, असं ज्या वेळेला काही काही गोष्टी ठरलेल्या असतात, मग एवढ्या सगळा खाटाटोप करण्यापेक्षा मोक्ष किती दिवसात मिळतो. समजा आम्ही संत सज्जनांच्या सहवासात राहिलो, आता समर्थांच्या सहवासात जे लोक असतील ते संत सज्जनांच्या सहवासातच होते. आत्ताच्या काळात आम्हाला आधी मुळात संत ओळखताच येत नाही. ओळखले तर त्यांच्या बरोबर राहता येत नाही. एक म्हणजे ओळखले तर त्यांचा सहवास लाभत नाही. सहवास लाभला तर त्यांच्या बरोबर राहता येत नाही. सहवास लाभला म्हणजे थोडंफार राहता आलं तर त्यांच्यासारखं आचरण करता येत नाही. पण आचरण करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी एकाग्रता आमच्याकडे नसते, म्हणजे आमचं चित्त दुश्चित असतं. अशा अनेक गोष्टी असतात. इतकं सोपं नाहीये संत सहवासामध्ये राहणं. त्याच्यासाठी स्वपूर्व सुकृताची गोडी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. इथे आमच्यासारखा जो श्रोता आहे, तो म्हणतो मग संतांचा सहवास मिळाल्यानंतर किती दिवसात मोक्ष मिळतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. खरं म्हणजे असं होत नसतं. संतांच्या सहवासात राहून अनेक वर्ष घालवावी लागतात. त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी एकाग्रतेने ते श्रवण करावं लागतं. ग्रंथांचं आकलन करून घ्यावं लागतं. आकलन केल्यानंतर मनन चिंतन करावं लागतं त्यांच्या सहवासात. मग ते आपल्याला बारकावे त्यातले सगळे सांगतात. म्हणजे ते सांगत गेल्यामुळे आपला आत्मानात्म विचार करण्याची शक्ती वाढते. सूक्ष्म बुद्धी जी म्हटली जाते, प्रज्ञा बुद्धी ज्याला म्हटलं जातं, ती आपली वृद्धिंगत होत जाते. आणि त्यामुळे आपोआपच वैराग्य निर्माण होतं. वैराग्य निर्माण होऊन अनात्म बाजूला सारून आत्मतत्व काय आहे हा शोध घ्यायला आम्ही सुरुवात करतो. आणि मग हा सगळा भाग जो आहे, हा संत संगतीमध्ये घेतल्यानंतर मग आम्हाला होतं ते ज्ञान होतं. ते ज्ञान म्हणजे संत संगतीमध्ये मोक्ष मिळतो. मोक्ष मिळतो म्हणजे वेगळं तिसरं काही होत नाही, आजूबाजूची दुनिया बदलत नाही किंवा आमच्यामध्ये परिवर्तन होतं, जगामध्ये परिवर्तन होतं असं नाही. पण मोहाचा क्षण दूर कसा करायचा, म्हणजे मोक्ष कसा मिळवायचा, हे आम्हाला नक्की माहिती होतं. सर्व दुनियेमध्ये राहून त्या सगळ्याचा बुद्धीच्या पातळीवर निराश करून आम्ही मोक्ष प्राप्त करू शकतो. अशा पद्धतीने वर्णन या समासामध्ये केलेलं आहे. त्याला निश्चित निरूपण असं म्हटलेलं आहे. कारण काही गोष्टी याच्यामध्ये टाळाव्या लागतात. आतापर्यंत समर्थाने पंचमहाभूत स्थूल वगैरे सांगून एक विश्वाची मांडणी काय आहे ती सांगितली. आकाश म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे काय, त्यांच्यात फरक काय आहे. आणि मग मागच्या समासामध्ये असा प्रश्न विचारला होता, सकळ माया गथा गोवी
संत संगे उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी, सत्समागमे श्रीराम. हा सर्व मायेचा जो पसारा आतापर्यंत स्थूल पंचमहाभूत, सूक्ष्म पंचमहाभूत, आकाश स्वरूप भेद व 82 तत्व म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, हे सगळं माया म्हणजे काय, हा सगळा पसारा त्यांनी आपल्याला सांगितला. आणि हे सगळं सोडून हा सगळा गुंतागुंतीचा पसारा आहे. हा गुंतागुंत ही जी काही सोडवायची आहे ती आम्हीच मांडलेली आहे, दुसऱ्या कोणी मांडलेली नाही. आधी ती नव्हतीच, पण आम्ही ती आमच्या देहबुद्धीमुळे निर्माण केलेली आहे. त्यामुळे साहजिकच ही गुंतागुंत संत सज्जन यांच्या सहवासाने आपल्याला सोडवता येते. त्यांची संगत धरून आपल्याला मोक्ष मिळवता येतो. म्हणून नेहमी दासबोधात तर प्रत्येक ठिकाणी सदा संगती सज्जनांची धरावी असं सांगितलेलं आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे सांगितलेलं आहे. मोक्ष मिळतो म्हटल्यानंतर हेच तर आपलं उद्दिष्ट आहे. मग काय, मग फक्त संतांच्या सहवासात राहायचं, जेवायचं, खायचं, पूजा अर्चा करायची आणि मग मोक्ष मिळवायचा? इतका सोपा आहे का हो मोक्ष? मग संत संघ आपल्याला मोक्ष मिळवून देईल असं समर्थ सांगतायत, ब्रह्मदर्शन घडवून देईल असं सांगतायत, त्यात शंकाच नाहीये. पण संत संघ धरल्यानंतर मोक्ष किती दिवसात मिळेल हा आमचा आणखीन एक प्रश्न आहे. किती दिवसात? धरिता साधूची संगती, किती दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपा मूर्ती, मज दीनास करावा श्रीराम. मुक्ती लाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी, निर्दुश्चितपणे हानी होतसे श्रीराम. निश्चितपणे हानी होत असे हे आमच्या लक्षातच येत नाही. पण मुक्ती किती दिवसात लाभेल? तर म्हणे काही नाही, ज्या वेळेला संत सहवास तुला मिळेल तो त्या तत्क्षणी मिळेल, तत्क्षणी तुला मुक्ती मिळून जाईल असं सांगितलं जातं. जर विश्वास असेल तर ताबडतोब मुक्ती मिळेल. कसं आहे, विश्वास आहे ना आमचा, संत सज्जनांवर विश्वास आहे. पण विश्वास असला तरी आम्हाला मनात ना, जर आम्ही त्यांच्या सहवासात राहायला लागलो की लक्षात येतं. आता इतके दिवस झाले, वर्षभर संत संगतीत आहे, समर्थ म्हणले होते तत्क्षणी मोक्ष मिळेल. अजून तर काही मोक्ष मिळाला नाही, मला सुद्धा मिळाला नाही अजून मोक्ष. इतके दिवस आपण संतांच्या सहवासात, दासबोधाच्या सहवासात, आणखीन वेगवेगळ्या ग्रंथकारांच्या सहवासात राहिलो, तर कुठे मिळाला मोक्ष? त्यासाठी आपली पण मनोधारणा तशी तयार असावी लागते. त्यामुळे मुक्ती केव्हा मिळेल? तत्क्षणी मिळेल. पण पूर्णपणे समर्पण वृत्ती आली तरच मिळेल, तोपर्यंत मिळेल, त्यानंतर मिळेल, पण त्याच्या आधी मिळणार नाही. म्हणजे आपण म्हणतो देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी येला. नुसतं देवाच्या द्वारात उभा राहिल्या बरोबर चारी मुक्ती. चार मुक्ती कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. याच्याबद्दल आपण मागे पाहिलेलं आहे, त्याबद्दल वादच नाही. सलोकता म्हणजे त्या लोकामध्ये राहायला मिळणं. कैलासामध्ये जाऊन आता शंकराची उपासना केली तर कैलासामध्ये तिथे जाऊन थांबता येतं आपल्याला, राहता येतं, त्यांच्या सहवासामध्ये राहता येतं. त्या लोकांच्या म्हणजे शंकराचे जे सेवक आहेत त्यांच्या सहवासात राहता येतं. ती सलोकता. समीपता म्हणजे ज्या दैवताची आपण पूजा करत असतो त्या दैवताची जवळ जाऊन राहायची सवय, म्हणजे त्या दैवताच्याच ठिकाणी जाऊन राहायची आपल्याला संधी मिळते. त्याला म्हणतो आपण समीपता, त्याच्या जवळ. म्हणजे श्रीकृष्णाची बासरी होण्याचं भाग्य मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाही. पण ते फार अवघड आहे. ती त्याच्या ओठाजवळ आहे, तिथपर्यंत जायला पूर्णपणे समर्पण, आत्मनिवेदन भक्तीने परिपूर्ण व्हावं लागतं. हे आपल्याला लक्षात येत नाही. पहिली ओळ आपण विसरून जातो, पण बासरी होण्याचं भाग्य मला मिळालं पाहिजे असं आम्हाला वाटायला लागतं. काही वेळेला ते नाही जमलं तर निदान त्याच्या गळ्यातल्या पुष्पमाळा होऊन राहणं, ते नाही जमलं तर त्याच्या पादुका होऊन राहणं, चरण पादुका होणं सुद्धा अतिशय अवघड आहे. म्हणजे त्याच्या सहवासात त्याला घट्ट पकडून आपल्याला राहता येतं, त्याला समीपता असं म्हटलं. स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखेच गुण आपल्यामध्ये यायला लागतात, हावभाव करण्याचे पद्धत आपल्यामध्ये यायला लागते, त्याच्यासारखं रूप आपलं पण दिसायला लागतं. म्हणजे एकूण बैठक जी आहे ती त्याच्यासारखी आपली दिसायला लागते, त्याला स्वरूपता असं म्हटलं जातं. आणि सायुज्यता ही खरी मुक्ती आहे. या तीन मुक्ती काही खऱ्या नव्हेत, पण सायुज्यता मुक्ती खरी आहे.
अशा या चार म्हणजे आत्मनिवेदन भक्ती केल्यानंतर जी मिळते त्याला सायुज्यता मुक्ती असं म्हटलं जातं. इथे मी राहतच नाही, पूर्णपणे समर्पण केलं जातं. अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. अशा या चार मुक्ती कधी म्हटलंय? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी वेधी येलाय. आता एक क्षणभर राहिल्यावर एवढं होतं असं शक्य आहे का सांगा? आम्ही तर देवळात की मी तर कितीतरी वेळा देवळात गेलो, अजून तरी काही मुक्ती मिळाली नाही. म्हणजे देवळात जाऊन मुक्ती मिळते का? तू तसं नाही. देवाच्या द्वारात उभं राहा क्षणभर, असं ज्ञानेश्वरांनी सांगितलंय. म्हणजे मी बोलते असं नाही, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सांगतायत, दासबोधामध्ये रामदास स्वामी सांगतायत, गाथेमध्ये तुकाराम सांगतात, सगळे सांगतायत. पण देवाच्या सान्निध्यात कसं उभं राहायचंय? नम्रपणे उभं राहिलं पाहिजे. देवाच्या सान्निध्यात कसं उभं राहिलं पाहिजे? सावध साक्षेपी दक्ष होऊन राहिलं पाहिजे. देवाच्या देव्हाऱ्या म्हणजे बाहेर अं, त्याच्या द्वारामध्ये नुसतं उभं राहून उपयोग नाही. आम्ही उभं तिथे आहोत. अजून या वहिनी आल्या नाहीत वाटतं देवळात, नाही तर त्यांचीही वेळ आहे. हे लक्ष असेल तर मुक्ती कशी मिळेल सांगा? किंवा देवा अगदी आज काही प्रवचन नाहीये वाटतं, काही बोर्ड लागलेलं दिसत नाही, म्हणून दारात उभं असेल तर मुक्ती मिळेल का? तर नाही मिळणार आहे. म्हणजे आमचं लक्ष कुठे आहे? त्याच्या सान्निध्यामध्ये जाऊन उभं राहिलं, सज्ज रीतीने उभं राहिलं, नम्रपणे उभं राहिलं, आणि नुसतं असं नाही, समर्पण भावनेने उभं राहिलं. ही समर्पण भावना असेल तर मुक्ती मिळेल. आणि ही समर्पण भावना यायला साधन चतुष्टयाच्या बैठकीपासून तयारी करावी लागते. बस. आणि पुन्हा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत बरं का. देवाची द्वारी उभा क्षणभरी, पण ज्यांनी हरिपाठ ऐकलाय त्यांना हे माहिती आहे. अगदी सुरुवातीला आपण हरिपाठावरती बोललो होतो, त्याच्यामध्ये हे आपण बोललेलो आहोत. पण जे त्यावेळेला नव्हते त्यांच्यासाठी आत्ता म्हणूया. कसं असतं? देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर म्हणजे प्रत्येक क्षणाला द्वारामध्ये तिष्ठत उभं असणं, हे महत्वाचं आहे. तिष्ठत, की त्याचं कधी दर्शन मिळेल. कारण प्रत्येक क्षणाला दक्ष तत्पर राहून का, तर त्याचं क्षणात कधी दर्शन आपल्याला सद्गुरू घडवून आणतील हे सांगता येत नाही. त्यासाठी सावध असायला लागेल. ते दर्शन आपल्याला मिळण्यासाठी प्रयत्नपूर्वक आपण बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे. साधन चतुष्टयाची बैठक वगैरे जे आतापर्यंत समर्थांनी सांगितलं ते, हे सगळं करायला पाहिजे. म्हणजे क्षणभर त्या क्षणाक्षणासाठी आपण आतुर असलं पाहिजे. इतकं क्षण क्षणाला म्हणजे देवाची येद्वारी उभा क्षणभरी, म्हणजे हा क्षण संपला, नाही मिळालं का दर्शन, पुढचा क्षण, तो नाही का पुढचा क्षण, प्रत्येक क्षणाला, असाही त्याचा अर्थ होतो. आणि दुसरं म्हणजे क्षणभरी, एक क्षणभर असलं तरी किती भावनापूर्वक भक्ती रस युक्त, संपूर्ण सावध साक्षेपी दक्ष आणि सद्गुरुचरणी लीन होऊन आत्मसमर्पण बुद्धीने आत्मनिवेदन भक्ती करून नवविधा भक्तींच्या सर्व सोपान चढून गेल्यानंतर मग मिळणारं दर्शन आहे. असा तो क्षण, तोही तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला देवाची द्वारी उभा असेल, या सगळ्या गोष्टींची परिपूर्तता असेल. कारण उभा, बसलेला पण नाही म्हटलेलं बरं का, त्याच्यातही फरक आहे. उभा असलेला माणूस, दार उघडायचंय आता, समजा घटकाभर असं धरा, मी उभी आहे, दुसरी कोणतरी व्यक्ती बसलेली आहे, दार उघडायचंय म्हटल्यावर उभी असणारी व्यक्ती पटकन जाईल का बसलेली व्यक्ती उठून नंतर जाईल? कोणाला वेळ लागेल? तर जी बसलेली आहे तिला वेळ लागणार आहे. म्हणजे जी उभी आहे ती तत्पर असते, ती पटकन कार्य करू शकते. ती त्या उभा असेल तो लवकर जाऊ शकतो. बसलेला माणूस, झोपलेला माणूस, आडवा झालेला माणूस, त्याला उठायला वेळ लागतो. म्हणून देवाची द्वारी बसलेला क्षणभरी असं नाही म्हटलेलं, उभा क्षणभरी असंही म्हटलेलं. प्रत्येक शब्दात संतांच्या काही ना काहीतरी संदेश आपल्याला दिलेला असतो, हेच खरं. हे भक्ती आणि मुक्ती या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे एकत्रच, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे दास्य भक्तीसाठी पर्यंत आपण परिपूर्ण झाल्यानंतर आत्मनिवेदन भक्ती करून जो तत्पर रीतीने उभा आहे त्याला दर्शन मिळू शकतं. मग मुक्ती लाभे तत्क्षणी. संतांच्या सहवासामध्ये सुद्धा ही मुक्ती सहजपणे लाभू शकते.
कारण त्यांच्या सहवासामध्ये तत्पर होण्याची कला आपल्याला शिकवली जाते. त्यांच्या सहवासामध्ये चित्त एकाग्र करण्याची कला शिकवली जाते. त्यांच्या सहवासामध्ये साधन चतुष्टयाची बैठक तयार करून घेतली जाते. हे सगळं संत करतील किंवा तुम्ही त्याला प्रतिसाद दिला तर. नाहीतर आपण दुश्चितपणे सगळं ही कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं तर काही उपयोग नाही. स्ट्रेट हायवेवरनं सगळं गेलं तर उपयोग कुठेच नाही. गाडी कुठे थांबतच नाही आमची. क्रिया करणं महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं श्रवण, नुसतं ते काय सांगतील ते ऐकत बसायचं, याला काही महत्व नाही. उलट ते सांगतायत ते आचरणात आणणं, त्याच्यावर मनन करणं, त्याच्यावर चिंतन करणं, ते हृदयामध्ये उतरवणं आणि हृदयात त्याचा सातत्याने ध्यास घेणं आणि ध्यास घेऊन ते कार्यरत करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये श्रवणामध्ये येतात. त्यामुळे त्या पद्धतीने श्रवण केलं तर आपण सावध, साक्षेपी, दक्ष होऊ शकतो. दुश्चितपणे होत असे हानी, पण आमचं चित्त व्यग्र असतं, एकाग्र नसतं. चित्त व्यग्र म्हणजे आता एखादं कथा, कीर्तन, प्रवचन ऐकायला बसले, अगदी अशी छान बसले, बघते त्यांच्याकडे, सगळं करते. कोणाला वाटेल काय एकाग्र होऊन ऐकतायत, काय विचारू नका. संध्याताई फारच एकाग्र होऊन ऐकतायत. पण संध्याताईंचं लक्ष आहे घरी, की घरी गेल्यावरती पाहुणे यायचे, मग त्यांच्यासाठी अमकं करायचंय, मग त्यांच्यासाठी तमकं करायचंय. असं अगदी इथे असं बघून काही उपयोग नाही ना. त्यातलं कानात काहीच जात नाही, काहीच जात नाही. कारण मनामध्ये, डोक्यामध्ये एवढे विचार आहेत की इथून उठलं की काय काय घेऊन जायचंय, जाता जाता हे न्यायचंय, जाता जाता ते न्यायचंय. मग ते झालं की अरे बापरे, आता ह्यांचं प्रवचन लांबतंय की काय. खरं म्हणजे 7ला बंद करायला पाहिजे ह्यांनी, पण त्यांचं 7:15 चालूच राहतं. 7:15 दुसरा कार्यक्रम असतो, तिकडे जायचं असतं, नाही तर पुढचे काही गोष्टी असतात, ह्या करायच्या असतात, असं वाटायला लागतं. आणि मग जिथे आपण बसलोय तिथेही चित्त आपलं काम देत नाही आणि व्यग्र चित्त असतं. हा व्यग्र चित्त याला समर्थ दुश्चितपणा असं म्हणतात. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. आपलं चित्त एकाग्र असणं आवश्यक आहे. कारण असं आहे, इथे बसल्यानंतर मी जर इथली गोष्ट करते तर मी तिथली गोष्ट करू शकत नाही. एका वेळी मी 2 गोष्टी करू शकत नाही. पण लक्ष तिकडे. आणि हे कसं आहे, आपल्याला जेव्हा या परमार्थ मार्गावरून जायचं असतं त्यावेळेला स्थानत्रयी असते आपल्याला सांगितलेली. प्रस्थानत्रयी म्हणजे प्रत्येक संप्रदायाची एक प्रस्थानत्रयी असते. त्याप्रमाणे आपलं दासबोधाची म्हणजे आपलं समर्थ संप्रदायाची बघायची तर दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक ही प्रस्थानत्रयी आहे त्यांची, की या ग्रंथांच्या आधारे आपल्याला वाटचाल करायला पाहिजे. ही प्रस्थानत्रयी म्हटलं जातं. त्या ह्यानी आपण त्या मार्गावरून चालण्यासाठी मार्गदर्शक असे हे 3 ग्रंथ आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. या 3 ग्रंथाचं श्रवण, मनन, चिंतन करून आचरणामध्ये ते आणून त्याप्रमाणे चालत राहणं म्हणजे तो संप्रदायाची वाटचाल, त्या संप्रदायाची वाटचाल चालत राहणं. इथे चित्त एकाग्र असणं अत्यंत गरजेचं आहे. चित्त एकाग्र नसणं म्हणजे दुश्चितपणा. आता आपण बघितलं दुश्चितपणा. ही जशी प्रस्थान त्रयी आहे ना, तशीच परमार्थ मार्गावरनं दूर जाण्याची त्रयी पण आहे. त्याला प्रस्थान त्रयी म्हणणं चुकीचं आहे. प्रस्थान त्रयी योग्य मार्गावरनं चालण्याकरता जी आहे त्याच्यासाठी म्हटले दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक. पण दुसरी प्रस्थान त्रयी म्हणजे ज्या मार्गावरनं आपण बाजूलाच सरकतो ते म्हणजे दुश्चितपणा, आळस आणि निद्रा. ही प्रस्थान त्रयीच आहे, जी आपल्याला या मार्गावरनं कसं दूर जायचं ते भ्रष्ट करणारी, या परमार्थ मार्गापासून भ्रष्ट करणारी त्रयी आहे. म्हणजे ही प्रस्थान त्रयीच्या ऐवजी भ्रष्ट त्रयी आहे असं म्हणायला हरकत नाही. मोक्ष किती दिवसात मिळतात हे शिष्याने विचारलं तेव्हा दुश्चितपणे होत असे हानी असं समर्थ सांगतात. पण ते करू नये. तेव्हा शिष्य त्यांना पुढचा प्रश्न विचारतो, बरं ठीक आहे, ते राहू दे, किती दिवसात मोक्ष मिळतो हे काही तुम्हाला सांगता येत नसावं बहुतेक. तर आता मीच विचारतो की दुश्चितपणे हानी होते असं तुम्ही म्हणता म्हणजे नक्की काय होतं? दुश्चितपणा म्हणजे आळस. म्हणजे दुश्चितपणा म्हणजे चित्त व्यग्र असणं, आळस नव्हे. दुश्चितपणा म्हणजे चित्त एकाग्र नसणं, व्यग्र असणं. आणि नंतर आळस आणि निद्रा ही त्रयी जी आहे ती आपल्याला त्या मार्गापासून हटवते. हे म्हटल्यानंतर तो म्हणतो चित्त दुश्चित होणं म्हणजे काय. आणि ते चित्त सुचित कसं करावं.
म्हणतो ठीक आहे, मी चित्त सुचित तरी करतो. मग त्याच्यासाठी काय करायला हवं? त्यावर समर्थ म्हणतात, मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा श्रीराम. मन नेहमी वेगवेगळ्या विषयांकडे ओढलेलं असतं. असं म्हणजे वेगवेगळ्या विषयांमध्ये. आता एखादी व्यक्ती आहे, सुरेख प्रवचनकार करते, जसं आता मगाशी आपण म्हटलं कुलकर्णी, त्यांचं नाव सांगितलं. ती दिसायला पण छान आहे, राहते पण व्यवस्थित, साड्या बिड्या एकदम चकाचक असतात. आमचं सगळं लक्ष तिच्याकडे असतं, काय गोड असते नाही का, किती छान साडी नेसली नाही का. खरं ही साडी माझ्याकडे आहे का नाही कोणास ठाऊक. अशा रंगाची आहे की नाही माहिती नाही. म्हणजे रंग, रूप, रस, गंध या सगळ्या पाचही गोष्टींमध्ये आम्ही आमचं चित्त वेगळ्याच ठिकाणी, जे ती व्यक्ती महत्वाचं सांगते तिकडे दुर्लक्ष करून आम्ही मन ते दुसरीकडेच लक्षात सगळं देत असतो. इथे मनाच्या तोडून ओढी, हे मन फार चंचल आहे आणि ते विषयांकडेच ओढ घेत असतं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांकडे, त्या प्रत्येक विषयाकडनं त्याला ओढूनच आणावं लागतं. नाही नाही, हे नाही मला करायचं, मला आता हे व्याख्यान ऐकायचंय, हे नाही मला करायचं, मला आता त्याच्यामध्ये काय सांगतायत ते बघायचंय, ते कोणता विचार मांडतायत ते बघायचंय, असं म्हणून त्याचं श्रवण करायचंय. आणि ते श्रवण करताना मनाच्या तोडून ओढी. मन इतकं घट्ट आहे, एखाद्या विषयावर बसलं की बसूनच जातो. तर त्याला त्यातनं बाहेर काढण्याकरता ओढूनच आणावं लागतं. एखादी एखादा मुलगा जो असतो, तो गेम खेळत बसला आणि त्याला जर परीक्षेला, आता नेमकी आज परीक्षा आहे त्याची, आणि तो गेम खेळत बसला, तर आईला त्याला ते मोबाईल मधनं बाहेर काढूनच त्याला बसवावं लागतं अभ्यासाला. हे जसं आहे ना, तसं आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर मन जेव्हा जात असतं, तेव्हा तिथनं ओढून खेचून काढून त्याला घ्यावं लागतं. कारण पंचविषयांमध्ये ते गुंतत जातं. हे विषयांच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी पुढे समर्थांनी सांगितलेल्या आहेत, पंचविषय. पण आत्ता मात्र मागच्या या समासामध्ये त्यांनी पंचविषयाच्या पंचतन्मात्रा आणि त्याचं पंचीकरण झाल्यावर होणारी पंचमहाभूत, त्याचे विषय, असं आपल्याला सांगितलं होतं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सूक्ष्म भाषेमध्ये तन्मात्रा, आणि नंतर जे आहे ते प्रत्यक्ष ऐकू येणारा शब्द, दिसणारं रूप, हवेत येणारा शब्द, या सगळ्या जड स्वरूपातल्या म्हणजे स्थूल स्वरूपातल्या आपल्याला सांगितल्या होत्या. आता ह्या सगळे चित्त सूचित करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. प्रत्येक क्षणाक्षणाला सावध राहावं लागतं आणि या सावधपणे योग्य रीतीने हा वेळ घालवावा लागतो. नुसतं पंचविषयातनं आपलं मन काढून चालत नाही. पण पंचविषयातनं मन काढताना सुद्धा आपण जे श्रवण करतोय त्याच्यामध्ये पंचविषयातला शब्द काढून कसा चालेल? काही कळणारच नाही. जे तो सांगतोय एखादा वक्ता, त्याचे हावभाव काय आहेत, किंवा तो कोणत्या पद्धतीने सांगतो, तो काही एखादं पुस्तक दाखवतोय का, किंवा नाव सांगतोय का पुस्तकाचं, की हे वाचलं तर त्याच्यातनं कळेल, अशा पद्धतीने पुस्तक दाखवतोय का, तर ते पाहण्यासाठी आपल्याला आपले डोळे वापरावे लागतात. किती प्रमाणात तिथे आपल्याला आपल्या पंचविषयांचा उपयोग करता येणं शक्य आहे, आणि तो त्या आपल्या हितासाठी, परमार्थ मार्गावर जाण्यासाठी श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, तेवढं फक्त आपण तिथे लक्ष द्यायचंय. बाकीचे जे विषय आहेत, जे आपल्याला अट्रॅक्ट करतायत, त्यातनं मात्र आपल्याला दूर राहावं लागतं. आणि म्हणून श्रवण, मनन, चिंतन करावे. आणि ते करताना हे श्रवण कसं आहे, त्यावर विचार करता यायला पाहिजे. नुसतं विचार न करता नुसतं श्रवण करूनही काही उपयोग नाही. या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊन उपयोग नाही. हळूहळू ते आपल्या अंगामध्ये मुरवायला पाहिजे. बहुधा म्हणजे असं म्हटलं, तो श्रोत हे सगळं नुसतं ऐकतो आणि सोडून देतो, त्याच्या पालथ्या घड्यावर पाणी, हे एका ह्याच्यामध्ये म्हणीमध्ये आपल्या लक्षात येईल. तर तो श्रोता नव्हे पाषाण, दगड आहे असं समर्थांनी त्याला दगड म्हटले. समर्थ काही ठिकाणी ना फार स्पष्ट बोलतात, आपल्याला राग येतो खरं, मी आम्ही काय दगड आहोत का, एवढं वाचन करतो नाही तरी आम्हाला दगड म्हणतात. पण दगड म्हटलंय, श्रोतांनी वाईट वाटून घेऊ नये, मी त्यांची क्षमा मागतो असंही नंतर म्हटलेलं आहे. का दगड म्हटलंय, का पाषाण म्हटलंय, तर त्याच्याबद्दल ते म्हणतात, तो श्रोता नव्हे, तो श्रोता नाहीये, तो पाषाण आहे.
पालथ्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं त्याच्यावर पाणी टाकून काही उपयोग नाही. अशा दृष्टीने त्याला पाषाण म्हटलेलं आहे. तर ते कशा दृष्टीने आहे ते सांगताना ते म्हणतात, टाकीने खपली फोडली, ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झडली, तरी ते पुन्हा लागे श्रीराम. दग- टाकीने खपली फोडली, टाकी म्हणजे ते चिन्नी आणि हे वगैरे असतं, त्याने आपण जर दगडाची खपली म्हणजे एक तुकडा तोडला आणि बाजूला ठेवला, तर तो त्याला जाऊन चिकटत नाही. सरळ सरळ आहे, तो त्याला जाऊन चिकटत नाही. पण माणसाने जर ठरवलं की हा अवगुण मी काढून टाकणार आहे, तो आता माझ्यापासून दूर केलाय, आता समर्थाने सांगितलं ना, एक एक अवगुण बाजूला करा, एक एक गोष्टी बाजूला करा, तशा पद्धतीने मी आता ठरवलं. आणि म्हणून मी अगदी ठरवलं की आता ह्या गोष्टी सकाळी कसं फ्रेश हवेमध्ये जावं, परम आणि व्यायाम करावा किंवा फिरून यावं, असं मी अगदी ठरवलं. आणि 8 दिवस व्यवस्थित गेले. 9व्या दिवशी बरोबर पाऊस पडला. मग मला असं वाटलं, एवढ्या पावसातून काही जायची गरज आहे का? तर नाही गरज. मग आज पोथी वाचण्याची गरज आहे का? वाचली मी 8 दिवस. 7 दिवसाचं पारायण केलं. डोक्यात काय शिरलं? काही नाही शिरलं, कारण भराभर पारायण केलं. पण तरी सुद्धा आता आज वाचायची गरज आहे का? मग ज्या वेळेला पारायण करायचं तेव्हा भरभर वाचली, काही हरकत नाही. पण ज्या नंतर नंतर पारायण संपल्यानंतर किंवा रोजचा एक काहीतरी एक समास मी वाचेन. एक समासच म्हणते मी, तो सुद्धा मोठा वाचत असेल तो 10 ओव्याच वाचेन मी. पण त्या वाचेनच्या पूर्ण अर्थ त्याचा घोळून घोळून काय असेल तो अर्थ शोधून काढेन, तो आपल्या आचरणात आज आणता येईल का याचा विचार करेन. फार नाही त्यातली एखादी ओवी आचरणात आणता येईल का त्याचा प्रयत्न मी करीन. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मी करत जाईल, असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे हे जे सावकाशपणे आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची तशी मी करते का? तर नाही. मग मी त्याचा आळस करायला सुरुवात करते. म्हणजे मग एक दिवस झोपल्यानंतर मला असं वाटतं, खरं काही एवढं सकाळी उठून जायची गरज नाही, 10 वाजता जाऊ, काही बिघडत नाही. म्हणून मी 10 वाजता जायला सुरुवात करते. पण सकाळचं उठणं बंद, सकाळचं उठणं बंद झालं की फिरणं बंद, फिरणं बंद झालं की व्यायाम बंद, आणि मग बाकीचं सगळं सुरू होतं. आणि पुन्हा जो अवगुण माझ्यामध्ये आळसाचा होता सकाळी उठण्याचा, तो पुन्हा मला जडला. पाषाणाला तो तसा जडत नाही. पाषाणाचा खपली फोडली घाव घालून की ती पुन्हा चिकटत नाही. पण मनुष्याचे अवगुण त्याला पुन्हा चिकटतात. ते पुन्हा पुन्हा, म्हणून ते सातत्याने तपासावे लागतात. आता खरं जर पाहिलं दुसऱ्या अर्थाने, तर त्या पाषाणामध्ये मूर्ती लपलेलीच असते. प्रत्येक पाषाणामध्ये मूर्ती आहेच. फक्त त्याच्यातला नको असलेला भाग बाजूला काढून टाकला, ती मूर्ती आपोआपच राहते. हे वाक्य बरोबर आहे की नाही? प्रत्येक पाषाणात मूर्ती आहे. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये उत्तम गुण आहेत. फक्त ते अवगुण बाजूला काढले की उत्तम गुणाची मूर्ती तयारच होणार आहे. त्याला वेगळं काही करावं लागणार नाही. तसं पाषाणाच्या बाबतीमध्ये, पाषाणामध्ये पण प्रत्येक ठिकाणी मूर्ती आहेच. पण ही मूर्ती त्याच्या बाजूचे जे बारीक छिन्नीने सगळे नको असलेले दगडाचे जे कपचे काढून टाकायला लागतात. मग ती मूर्ती, पण ते त्याला चिकटत नाही. पण अवगुण माणसाला चिकटू शकतात, ते पुन्हा येऊ शकतात. जाऊ दे आजच्या दिवस नको, जाऊ दे आजच्या दिवस नको, असं करत करत आम्ही तो त्या पद्धतीने यांनी सांगितलंय. हे मग आपल्याला हे जे अवगुण आहेत, अहंकार आहे, पंचकोश आहे, देहबुद्धी आहे, एकदा का शम दम तितिक्षा साधन चतुष्टयाची बैठक या छिन्नीने एकदा घडवून आणल्यानंतर ते पुन्हा जडता कामा नये. आणि आमच्या बाबतीत ते पुन्हा पुन्हा जडतात. म्हणून आम्हाला संत संगती जास्त दिवस गरजेची आहे. पण संत संगतीच्या बाबतीत सुद्धा काय आहे, एक तर आम्हाला ती मिळत नाही. कारण आमचे पंचविषयांमध्ये आम्ही रंगलेलं असल्यामुळे विषयात रंगलेली माणसंच आमची मित्रमैत्रिणी असतात. पण चुकून माकून काही कथ्या कीर्तन ऐकून, पोथ्या पुराण वाचून थोडंफार आम्हाला कळलं, आणि आम्हाला संत सहवास लागण्याची शक्यता निर्माण झाली. पूर्वजन्मीचं सुकृत म्हणा किंवा काही संत संगती लाभण्याचं एक कुठेतरी निर्माण झालं, क्षण दिसायला लागला. ते एकदा असं होतं की मी खरं म्हणजे बसने चाललेली असते, आणि बसने चाललेली असते त्यावेळेला म्हणजे बाहेर गाऊन जात असते. रात्रीचं जागरण झालेलं असतं, आदल्या दिवशी रात्रीच पिक्चर पाहिलेला असतो.
त्यामुळे रात्रभराचं जागरण झालेलं असतं, 9 ते 12 तो बघून मग घरी येऊन नंतर मग आम्ही बाकीच्या गोष्टी गप्पा टप्पा करून मग मी निघालेली असते पहाटेच्या गाडीने, की नको मी जाते. आणि मी जाते आणि मी म्हणते काय बी या लोकांचा गलका चाललाय, काय कर, कोणाची जय, कोणाचा जय चाललंय, अंक अंक की जय, किंवा काय एवढे सगळे भगवे वस्त्र घालून आले. आज काहीतरी फंक्शन, फंक्शन म्हणजे त्यांचं फंक्शन दिसतंय असं मला वाटलं. आणि मी जाऊन म्हटलं कुठेतरी जागा दिसते का म्हणून बसावं, म्हणून जाऊन बसलो. एका व्यक्तीला म्हटलं मी बसू का इथे, तर म्हणलं हो बसा, रिकामीच आहे. म्हणून मी अगदी शेजारी जाऊन बसले. खिडकी माझ्या जवळ होती, तो ते गृहस्थ कोण होते ते बाजूला बसले होते. तरी मी आपल्या त्या खिडकीच्या बाजूला जाऊन बसले, म्हटलं काय कानामध्ये बोट वगैरे घातली आणि निवांत झोपून गेले. आणि नंतर पुढच्या स्टेशनवर बघितलं, ते माझ्या शेजारी जे बसलेले साधे पायजमा धोतर वगैरे नेसलेले असे, टोपी वगैरे घातलेले असे गृहस्थ होते. ते उठले आणि लोक आतमध्ये येऊन त्यांना माळांवर माळा घालून त्यांचं स्वागत करत होते. मी इतक्या वेळ प्रवासामध्ये तासभर दुसरं स्टेशन येईपर्यंत त्यांच्या शेजारी बसले होते, पण मला असं वाटलं पण नाही की हा कोण संत असतो. संत सहवास मिळाला तरी तो घेता यावा लागतो, मला वाटलंच नाही. बरं पुढे गेल्यानंतर असं वाटलं अरे बापरे, कळलं कोण ते अमके तमके महाराज होते. निदान नमस्कार तरी केला असता की नाही. तो ना तिसरं मस्तक बाकीचं सोडून द्या, बाकीचं तर सोडूनच दिलं होतं. ते शांत बसले होते, मी झोपून गेले. म्हणजे सहवास लाभणं सुद्धा भाग्याचं लागतं. तो सहवास मिळण्यासाठी जन्मीचं सुकृत लागतं. बरं हे सहवास लाभला असा एक गृहीत धरून चालू, की एक कोणतरी संत होते, त्यांचा सहवास लाभला. मग त्यांचं कार्य बघितलं, मला ते आवडलं. मी म्हटलं मी तुमच्या या मठाच्या ठिकाणी नक्की येईन बरं, असं म्हणून मी तिकडे गेले. मठाच्या ठिकाणी गेले पण सुट्टी नाही हो. सहवासाला सुट्टी मिळायला पाहिजे ना. महिनाभर जाऊन राहायचं म्हटलं तर नोकरीची अडचण, त्यामुळे महिनाभर जाऊन राहणं शक्य झालं नाही. म्हणजे सहवास लाभण्याची शक्यता, तरी मी 15 दिवस सुट्टी घेतली आणि तिकडे जाऊन राहिले. तिकडे जाऊन राहिले, त्यांच्या सहवासात राहिले, त्यांच्या काय सकाळचं दुपार म्हणजे मानस पूजा असते, त्या सकाळची आरती असते, दुपारची आरती असते, संध्याकाळची, या 3 वेळा त्यांचा सहवास मिळेल असं मला वाटलं. पण सकाळी नाश्ता बिस्ता झाल्यानंतर जी झोपले, ती जेवणाच्या आधीची आरती लक्षातच नाही. डायरेक्ट जेवायला शेवटच्या पंक्तीलाच इतकी झोप लागली. हे सहवास मिळाला तरी सुद्धा तो घेण्याची योग्यता असावी लागते. अशा पद्धतीने बऱ्याच अडचणी आपल्याला येत असतात. सांगण्याचं तात्पर्य असं, या सगळ्यासाठी आपली मनोधारणा तयार व्हावी लागते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तो पाषाण बरा, कोटी गुणे पाषाण, त्याचेही ऐका लक्षण. कोटी गुणे तो पाषाण का म्हटलेला आहे त्यांनी? माणसापेक्षा सुद्धा दगड पत्करला असं त्यांनी म्हटलंय. नुसतं पाषाण भला असं म्हणायला आणखीनही कारण आहेत. हाय, टाकीने खपली फोडली याचा हा फक्त उद्देश नाहीये. तर ते सगळं त्यांनी 14 ते 18 ओव्यांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. पाषाण म्हणजे दगड. दगड कोणते? तर माणिक हे सुद्धा दगड आहे, प्रवाळ, पाचू, वैडूर्य, वज्रनीळ, गोमेद, परीस, सूर्यकांत, सोमकांत, असे अनेक दगड आहेत. सूर्यकांत जे आहे ते सूर्याची किरण पडली तर पाझरायला लागतो. सोमकांत आहे ते चंद्राची किरण त्या दगडावर पडली तर पाझरायला लागतात. असे हे थोडेसे दैवी शक्ती असलेले, किंवा ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधी गुण आहेत असेही आहेत. वज्रनीळ आहे, पाचू आहे, प्रवाळ आहे, माणिक आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती परिणाम होतो नाही का. ते माणिक असलेली अंगठी घाला, अमक्याची अंगठी घाला असं आपल्याला सांगतात. म्हणजे प्रवाळ हे भस्म आहे, ते बघितलं तर ते आयुर्वेदिक औषधी आहे. सूर्यकांत सोमकांत बघितलं. परीस ही एक आहे, हाही एक आहे की ज्याच्यामुळे त्यात लोखंडाचं सोनं होतं. अर्थात त्यासाठी लोखंडाला बरंच स्वच्छ करावं लागतं. जसं आपल्याला सुद्धा 4 साधन चतुष्टयाच्या बैठकीने तयार व्हावं लागतं. तेव्हा संत संगती मिळाली, तेव्हा श्रवण मनन चिंतन झालं, तर आचरण करण्याची शक्ती येते. आणि आचरण करण्याची शक्ती आली तर आपोआपच पुढचे टप्पे जे आहेत, 4 मुक्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्यातली एक 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 मुक्ती साध्य व्हावी लागते. असा हा सगळा प्रवास आहे. काही दगड तर बघितले संगमरवरासारखे दगड आहेत.
तर ते काही दगड जे आहेत ते त्याचे देव बनवले जातात. काही दगडातून मूर्ती तयार केल्या जातात, मंदिरं तयार केली जातात. काही दगड आहेत त्याचे नदीवरती घाट बांधले जातात. म्हणजे दगड असून सुद्धा किती प्रकारे तो लोकांना समाज उपयोगी पडत असतो. आणि आम्ही दगडापेक्षा सुद्धा ही नावं, जे आम्ही फक्त 5 विषयामध्ये गुंतून आमचाच स्वार्थ आम्ही बघतो, बाकी दुसऱ्याचं आपण काहीही बघत नाही. इथे ज्या वेळेला संतांची संगत लागते त्यावेळेला आपल्यामध्ये परिवर्तन होतं. आपल्यापेक्षा आपण दुसऱ्याचा विचार जास्त करायला सुरुवात करतो. कुठेतरी आपल्याऐवजी आपण त्याच्याच ठिकाणी जाऊन विचार करायला सुरुवात करतो की मी जर त्या ठिकाणी असते तर. आणि मग आपल्याला एकमेकांमध्ये संवाद साधणं सोपं जातं. अशा तऱ्हेने त्यांनी, पण आमचा अभक्ताचा, भक्त आणि अभक्त, भक्त कोणाला म्हटलं जातं की जे विभक्त नाहीत तो भक्त. पण आम्ही भगवंतापासून पुष्कळ 24 तासापैकी 24 तास आपण नक्कीच देऊ शकत नाही. 8-10 तास तर झोपेतच जातात, बाकीचे आपले कामात जातात. समर्थांनी त्यालाही सोपा मार्ग सांगितलाय, बसता उठता खाता पिता भगवंताचं नाव घेऊ शकता. पण असं घेत राहिलं तर दुसरं आम्हाला काही बोलताच येणार नाही हो संसारातलं. आम्हाला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो ना, हे काय झालं, ते काय झालं, ते काय झालं, त्याच्यातलं इंटरेस्ट जास्त असतो. आणि त्यामुळे आमचं चित्त व्यग्र चित्त होतं. सांगण्याचा महत्वाचा मुद्दा, दुश्चितपणा म्हणजे व्यग्र चित्त म्हणजे एकाग्रता नाही. अशी माणसं आपला कोणताच वेळ सत्कारणी घालवू शकत नाही. म्हणून माणसाने जे काम करायचं त्या कामामध्ये तिथे मनपूर्ण एकाग्रता आणली पाहिजे. म्हणजे जे आपण स्वयंपाक करत असलो तर स्वयंपाकात सुद्धा एकाग्रता आणली पाहिजे. नाहीतर नेमकंच आपलं काहीतरी मीठ तरी राहतं, नाहीतर तिखट तरी डबल पडतं, काहीतरी होतं. मग हे सगळं एकाग्रतेने करायचंय. स्वयंपाक सुद्धा मनबुद्धी चांगली ठेवून केला तर आपोआपच तो त्याच्यामध्ये गोडी निर्माण होते. आपल्या हाताची चव येते म्हणजे काय, हाताची पंचमहाभूतांची 5 बोट जी आहेत ती सगळी एकाग्र होऊन त्याच्यामध्ये ओतली तर आपोआपच ती हाताची चव त्याला येते. हे लक्षपूर्वक केलं पाहिजे, म्हणजे स्वयंपाक सुद्धा लक्षपूर्वक करावा लागतो. मग इथे तर आपल्याला परमार्थ मार्गावर जायचंय. इथे मन एकाग्र करणं अत्यंत गरजेचं आहे. मन एका ठिकाणी आणि आपण एका ठिकाणी असलो तर काही उपयोग नाही. मगाशी उदाहरण दिलं त्याप्रमाणे, प्रवचनाला गेलंय, समोर वक्ता काय बोलतोय काही कळत नाही. त्याप्रमाणे आपण जर आत्ता आत्ता क्षणभर असं आपण धरलं की आपण एखाद्या प्रवचनाच्या ठिकाणी आहोत, चांगला कोणीतरी प्रवचन करताय, तो खूप छान सांगतो, मग आपण पूर्ण एकाग्र चित्त त्याचंच ऐकावं. कारण आता मी दुसरं काही करू शकत नाही, तिथे बसून मी दुसरं काही करू शकत नाही. मी ते ऐकणं माझं कर्तव्य आहे. मग त्या ठिकाणी ते एकाग्र चित्त देऊन ऐकावं. आपोआपच घरी जाताना पुढची कामं करावी. करायला नाही म्हणून नाही, संसारही करायचाच आहे, त्यामुळे पुढची कामं जी काही ठरलेली असतील ती करावी. ते करत असताना आपल्या मनामध्ये हे घोळवता येतं. संसाराची कामं होतच राहतात आणि ते आपल्या मनामध्ये घोळवत ठेवलं तर ते आपोआपच मनन चिंतन होतं. अंथरुणावर पडलं, सगळं काम झालं, आता उद्यापर्यंत काही करायचं नाही. अंथरुणावर पडल्या पडल्या आपल्याला आज काय बरं बोलले होते, काय बरं सांगितलं होतं, यातलं काय बरं आपल्याला करता येणं शक्य आहे आत्ता या क्षणाला. सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळेला आपल्याला करता येणं शक्य असतं असं नाही, पण हळूहळू सुरुवात तर करता येते. आपोआप आपण त्याच्यात खोलात खोलात जातो. अनेक वर्ष लागतात, अनेक जन्म लागतात, म्हणून पूर्व जन्माचे सुकृत लागते असं म्हटलं जातं. आता ह्या सगळ्या गोष्टींचा प्रवचनातनं जसा बोध आपल्याला मिळतो तसतसं आपल्या चित्तामध्ये पण बदल व्हायला लागतो. पण जर आपलं चित्त व्यग्र असेल, कारण हा व्यग्र चित्ताचा समास आहे, म्हणून प्रत्येक वेळी व्यग्र चित्त असेल हे सांगणं महत्वाचं आहे. तर ते काय करावं लागतं, दुश्चितपणे कार्य नासे, दुश्चितपणे चिंतावसे, दुश्चितपणे स्मरण नसे, क्षणैक पाहता श्रीराम. दुश्चित, व्यग्रचित्त, मन आणि शरीर हे दोन्ही एकाच ठिकाणी बंदिस्त झाले तर आपलं मन एकाग्र होऊ शकतं. शरीराने पण आपण एकाग्र व्हावं लागतं, मनाने पण एकाग्र व्हावं लागतं. म्हणजे या दोन्हीचा समन्वय साधून आपल्याला एकाग्र होता येतं. चित्त सुचित एकाग्र मन, शरीर, हे सगळं. मग इथे आपोआपच शरीराचा आळस निघून जातो. शरीरात जी निद्रा आलेली असते, आळसामुळे निद्रा, आळस म्हणजे हा तर पहिला घातक आहे. पण आळसाने आपण लोळत पडतो,
लोळत पडत जा का आणखीन आळस येतो. म्हणून आळसामध्ये म्हणजे समर्थांनी थोडस विरोध यांनी म्हटलेला आहे, की आळशी माणसाला अजिबात उसंत नसते. खर तर काम करणाऱ्याला अजिबात उसंत नसते की नाही. हे काम झालं की ते काम, ते काम झालं की खूपच ते व्यग्र असतात, त्यांच्या पाठी इतकी कामं लागलेली आहेत ना. हे आम्हाला पटतं. समर्थ म्हणतात नाही, आळशी माणूस जास्त व्यग्र असतो. व्यग्र असतो नाही, व्यग्र तर असतो. आळशी माणूस खूपच हे असतो, बंधनात गुंतलेला असतो. कारण त्याला आळस इतका असतो की इकडचं जरासा आळस झाला की खाणं पिणं झालं की पुन्हा आळस येतो. त्या आळसामध्ये त्याला उसंतच मिळत नाही. आळसावर आळस, आळसावर झोप, झोपेवर आळस, आळसावर झोप, इतकं तो त्या चक्रामध्ये गुंतून गेलेला असतो की त्याला दुसरं काही करायला उसंतच नसते. तो त्यालाच घट्ट धरून ठेवतो. मग असा जो असतो त्याचं शरीर आणि मन कायम जगरचित्तच राहणार, यात शंकाच नाही. मग दुश्चितपणे नगडे श्रवण, मग हा असा आळशी पडलेला जो माणूस आहे, झोपून लोट अभ्यास करताना सुद्धा बऱ्याच वेळा मुलं अशी झोपून अभ्यास करतात. समर्थांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, वेणनाथ स्वामींच्या मठामध्ये ज्या वेळेला ग्रंथांचा अभ्यास व्हायचा, वेणनाथ स्वामींचे मठ म्हणजे विद्यापीठ समजले जायचे त्या काळामध्ये. इतका अभ्यास उत्तम करून घेतला जायचा. आणि त्या ठिकाणी त्यांचा एक शिष्य होता, 8-9 वर्षाचा. 8-9 वर्षाचेच त्यावेळेला शिष्य असायचे, पण ते व्यवस्थित वागायचे. शुचिर्भूत होऊन मन एकाग्र करून पोथ्या, लिखाण, वाचन हे सगळ्याच गोष्टी तिथे केल्या जायच्या. पण एक जण जो तिथे होता, तो मात्र मस्तपैकी मंचकी लोळत पडलेला होता. मंचकी म्हणजे कॉटवर. तिथे तिथे जी काही कॉट होती, पलंग मंचक लोक, तिथे मस्त लोळत पडला होता. पाय एकमेकांवर असे टाकलेले वगैरे होते आणि हातामध्ये दासबोध ग्रंथ होता आणि तो वाचत पडलेला होता. तिकडून वेणनाथ स्वामी आल्या आणि त्यांनी नुसतं बघितलं की दासबोध ग्रंथ घेऊन हा शयन मंचकी मस्तपैकी लोळतोय. तेव्हा त्या तिथे आल्या आणि इतकं घाईघाईने नमस्कार केला. तो पटकन उठून बसला की वेणनाथ स्वामींनी आपल्याला नमस्कार केला. दुश्चित, त्याला वाटलं आपल्यालाच नमस्कार केला. तो म्हटला, अहो मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही काय मला नमस्कार करता? तुला असं वाटलं का मी तुला नमस्कार केला म्हणून? अरे, ज्या ह्याच्यावरती तू झोपला होतास त्या तुझ्या छातीवरती जो ग्रंथ होता त्या ग्रंथाला मी नमस्कार केला. तुला कसं करेन? पण तुझं चित्तच तिथे त्या ग्रंथामध्ये नव्हतं. तू पाय बी हलवत होता, व्यग्र चित्त होऊन नुसता तो ग्रंथ घेऊन मला काय दाखवायला झोपला होता की मी वाचतोय म्हणून? असं म्हटल्याबरोबर तो ताडकन उठतो, आंघोळ करून येतो आणि पहिला व्यवस्थित वचन मांडी बिंडी घालून बसतो आणि मग अभ्यास करायला सुरुवात करतो. हे नुसतं शब्दांनी बोलून होत असे त्या काळामध्ये. आजकाल तसं होईल अशी गॅरंटी नाही. थोड्या वेळ बघतो, नंतर बघतो, असंच होत. पण अर्थात काही बदल घडतात आपल्यामध्ये, समाजाचे दुष्परिणाम असतात. त्यामुळे दुश्चितपणे नगडे श्रवण, दुश्चितपणे नगडे विवरण, दुश्चितपणे निरूपण हातीचे जाय, दुश्चित बैसलाची दिसे, परी तो असतची नसे, चंचळ चक्री पडले असे, मानस तयाचे श्रीराम. हा जो दुश्चितपणे नघडे श्रवण, आधी तर श्रवण घडणारच नाही कारण लक्षच तिसरीकडे आहे. दुश्चितपणे नघडे विवरण, जे विवरण केलंय ते कळणार नाही. आणि दुश्चितपणे निरूपण हा तिथे जाय. निरूपण म्हणजे अध्यात्मातला जो काय असतं, कथा कीर्तन वगैरे करताना किंवा प्रवचन करताना वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, आजूबाजूची कथानक सांगितले जातात आणि नंतर जे आहे ते परमार्थाचं सार सांगितलं जातं. हे जे परमार्थाचं सार जिथे जिथे सांगितलं जातं ते कुठे असतं? कुठेतरी एखाद्या कथेत असतं किंवा झोपून वाचू नये, ते डोक्यात शिरत नाही. हे एका वाक्यातही मी सांगू शकले असते. पण कथा सांगितली वेणनाथ स्वामींची. का सांगितली? की ते आपल्या डोक्यात पक्क राहायला पाहिजे की झोपून वाचायचं नाही, बसून वाचलं तर डोक्यात शिरतं. ते वरती ऊर्ध्वगतीने जातं, आडवं पडलं तर ते अधोगतीने जातं, म्हणजे ते आपल्या लक्षात राहत नाही. टेम्पररी कदाचित राहील, पण तसं राहत नाही. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे निरूपण म्हणजे काय? दुश्चितपणे निरूपण हातीचे जाय. हे जे परमार्थाचा अर्थ शॉर्ट मध्ये जो सूत्र रूपाने सांगितला जातो आणि त्याचं थोडक्यात विवरण केलं जातं,
त्याला निरूपण असं म्हणतात. निरूपण वेगळं, प्रवचन वेगळं, व्याख्यान वेगळं. व्याख्यानामध्ये सगळं आजूबाजूचं सगळा प्रकार प्रकर्षेण व्याख्यान जे केलं जातं ते प्रवचन. प्रवचन म्हणजे प्रकर्षेण वचन सांगितली जातात. आणि त्याच्यापेक्षाही मोठं म्हणजे व्याख्यान, जे 3-4 दिवस सांगितलं जातं एकाच विषयावर, तर अनेक दिवस सांगितलं जातं, त्याला व्याख्यान असं म्हणतात. व्याख्यान, प्रवचन, कीर्तन. कीर्तन संगीत रूपाने सांगितलं जातं वगैरे. हे सगळे प्रकार जे आहेत अं, अध्यात्मातले सांगण्याच्या दृष्टिकोनातून ते समर्थांनी पुढे त्याच्या व्याख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता ओघात आल्या म्हणून सांगितल्या, पण या सगळ्याच्या व्याख्या समर्थांनी आपल्याला दिलेल्या आहेत. मग इथे त्यांनी म्हटलं, दुश्चितपणे बैसलाची दिसे परी तो असतची नसे तो आता असतची नसे, हे समर्थांची खासियत आहे. ज्ञानेश्वरांची खासियत होती की तो दिसतो परी नसतो, असतो परी नसतो, असं अशा पद्धतीने थोडं विरोधात्मक सांगणं. हा जो एक प्रकार आहे तोही एक वाङ्मयाचा प्रकार आहे. त्यामुळे दुश्चित बैसलाची दिसे, ज्याचं चित्त एकाग्र नाही असा दुश्चित माणूस तिथे बसलेला दिसतोय. नाही नाही, त्या काल प्रवचनाला आल्या होत्या ना, त्यांच्याकडे नोट्स नक्की मिळतील. त्यांनी नोट्स नक्की काढल्या असतील. मी काय झालं, पेन नेलं नव्हतं ना, त्यामुळे तर काढायच्या राहिल्या. त्यांच्याकडे नक्की मिळतील. त्या अगदी इतक्या मन लावून ऐकत होत्या, मी बघितलं त्यांना. म्हणजे नोट्सही काढले असतील, ऐकले असतील. अगदी नोट्स नसतील काढल्या तर त्यांच्याकडे गेलं तर काल ते काय बोलले होते ते समजलं, तरी मी नोट्स लिहून काढीन असं वगैरे. पण दुश्चित बैसलाची दिसे, ती म्हणे खरं सांगू का, मी काल बसले होते पण माझं ना लक्ष नव्हतं, कारण ना उशीर व्हायला लागला होता आणि मला घरी यायचं होतं. मी बोलली नुसती बसून राहिले, पण उठताही येईना हो. आरती झाल्याशिवाय कसं उठायचं? त्यामुळे उठताही येईना, आरती झाल्याशिवाय प्रसाद नाही, मग प्रसाद घेतल्याशिवाय कसं उठायचं? असं सगळं एकात एक अडकत गेले. गुंतून गुंत्यात सारा इथे मी गुंतूनच राहिले आणि माझं चित्त मात्र तिथे नव्हतं. चंचळ चक्री पडले, नुसत्याच्या गोंधळामध्ये मी पडले की आता जाऊ घरी का नको जाऊ, गेल्यावर काय करायचंय, करायला उशीर होतोय, झोपायला उशीर झाला तर उठायला उशीर होईल, एवढं सगळं उद्यापर्यंत मी पोहोचले. आणि त्यामुळे दुश्चितपणे मी बसले होते, त्यामुळे मी काहीच करू शकलो नाही. म्हणजे पोथी वाचायला सुरुवात करतो, पोथी वाचताना सुद्धा ओळीवरनं अगदी बोट फिरवतो, का तर कुठेतरी चुकायला नको, आपला क्रम चुकायला नको म्हणून ओळीवरनं बोटही फिरवतो. इतकं नाही, तोंडाने ते वाचतो, डोक्यात वेगळेच विचार. त्यामुळे नुसतंच त्या ओळींवरनं डोळे फिरतात, मुखामधनं शब्द बाहेर पडतात, पण काय आपण बोलतोय ते कळत नाही. कबीर म्हणतो ना, मला फिरे हात में, आणि जीभ तोंडामध्ये फिरते. म्हणजे रामनाम जप चालू आहे सगळा व्यवस्थित, त्याप्रमाणे मणी पण पुढे पुढे एक 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 असा घेतला जातोय, ओढला जातोय, ते व्यवस्थित होते. तोंडाने जपही घेतला जातो, पण लक्ष आहे का त्या जपामध्ये? श्रीराम जय राम जय जय राम, त्याच्यामध्ये लक्ष नाही. लक्ष कुठे आहे? की लक्ष हे जप झाला की भिशीला जायचं, आणि ते झालं ना ते त्याच्या आधी दूध तापवायला हवं. अगं बाई, सुनबाईने दूध ठेवलंय पण ते उतू गेलं, इथं लक्ष नाही. बहुतेक तर माळ झाल्याशिवाय मला उठता येणार नाही, ते जळेल पातेल, इथपर्यंत आमचे विचार चालू असतात. त्या राम नामाला काही अर्थच नसतो. मग श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं, तो राम येणार कसा? आवाहन केल्यानंतर, त्या रामाचा उद्घोष केल्यानंतर तो म्हणे तुझं चाललंय ते चालू दे, उद्घोष करून मी तुझ्याकडे येण्यापेक्षा माझ्या भक्ताच्या घरी राहीन, जो मनापासून नाम घेतोय. तू तर मेकॅनिकली म्हणतेस. असे हे वेगवेगळे प्रकार आहेत. थोडक्यामध्ये मन तिथे शांत नसतं, सदैव कुठल्या तरी विचारामध्ये फिरत असतो. त्यामुळे माणसाचं खूप नुकसान होतं. पण जे करायचं काम तेही होत नाही, आणि जे करता येत नाही तेही होत नाही. असं या प्रकारे इथे जसं त्रयी मी मगाशी सांगितली, दुश्चितपणाची, दुश्चितपणापासून जी त्रयी सांगितली, म्हणजे आळस, निद्रा आणि दुश्चितपणा, व्यग्रचित्त. दुश्चितपणाची त्रयी म्हणजे व्यग्रचित्त, आळस आणि झोप, या 3 गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल. त्यामुळे काय होतं हे खरं म्हणजे इथे इतकं छान सांगितलंय. पुढच्या 19च्या पुढच्या सगळ्या ओळ्यांमध्ये सांगितलंय. दुश्चितपणामुळे कार्याचा नाश होतो, दुश्चितपणामुळे जीवन नकोसं वाटतं. कार्याचा नाश होतो हे तर आपल्याला कळलं, पण जीवन नकोसं होतं म्हणजे मनामध्ये वाईट विचार जर सातत्याने यायला लागले तर जीवन नकोसं होतं. पण पंचविषयांमध्ये तुम्ही गुंता, त्यावेळेला काही वेळेला चांगले चांगले विचार पण येऊ शकतात, पण काही वेळेला वाईट विचार पण येऊ शकतात. ते आपल्या आधीच्या
घडलेल्या गोष्टींवर अवलंबून असतात. त्यामुळे ते कुठले येतील हे सांगता येत नाही. दुश्चितपणामुळे साधना घडत नाही. जप करताना 1300 कोटींचा संकल्प सोडला की राम नामाचं आपल्याला, सॉरी, 13 कोटीचा जप संकल्प सोडला, त्यातल्या जवळजवळ 7-8 कोटीचा माझा जप झाला. 13 कोटी झाला. अहो, 13 कोटी झाल्यावर समर्थांना रामाचं दर्शन झालं होतं. मला नाही झालं. खरं म्हणजे मी पण 13 कोटीचा केला होता, मांडून ठेवला होता, अजिबात बेळजे चूक नाही. व्यवस्थित 13 कोटी माझं झालं. मग नाही का झालं, मग दर्शन का नाही झालं? पण काय झालं, मध्ये 13 कोटीचं करताना मुलीचं लग्न ठरत नव्हतं. मी म्हटले 1 कोटीचा जप बाबा तुला देते, ते माझ्या लक्षातच नाही. ते एकदा जप होऊ दे. जप 13 कोटीचा करते मी, मग तुला साधं तिचं लग्न नाही जमवून देता येत चांगल्या ठिकाणी. आणखीन एक मागणी त्याच्यात जाता जाता एकात एक दोन मागण्या करून टाकल्या. चांगलं लग्नही होऊ दे आणि चांगलंही होऊ दे. मग काय झालं, तर मग आता नातू होऊ दे. आता हे किती मायनस होत गेले 13 कोटी मधनं. जो जप केला तो निष्काम भावनेने कोणतीही इच्छा न करता केला असता, तर तो 13 कोटी समर्थांनी केल्यासारखा झाला असता, की मला यातनं काही नकोय, मला तुझा जप करायचा आणि तुझं दर्शन घ्यायचं. हे असतं तर ठीक होतं. आम्ही त्याच्यामधनं इतक्या गोष्टी मागितल्या आणि ते मायनस होत गेल्या ना, ते आमच्या लक्षातच आलं नाही. म्हणून मी म्हणते, मी 13 कोटीचा केला, मला मात्र दर्शन नाही. आणि समर्थांनी 13 कोटीचा केला की लगेच त्यांना दर्शन दिलं. पण त्यांचं स्थान कुठे आहे, आपलं स्थान कुठे आहे, आपण किती विषयात घेतलंय, आपण किती व्यग्रचित्त आहोत, आपल्याला किती आळस आहे, आपल्याला किती पंचविषयांचा पसारामध्ये गुंतून राहायला आवडतं, या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचारच करत नाही. त्यामुळे मनाचा आमचा निश्चय होत नाही. तो निश्चय व्हायला पाहिजे. श्रवण मनन नीट होत नाही. असून नसल्यासारखा, नसून नसल्यासारखा आपण तिथे वावरत असतो. कित्येक वेळा असं होतं, एखादी चांगली घटना चालली आहे, चांगल्या गोष्टी घडतायत, तिथे मोठं फंक्शन आहे, एखादं पारमार्थिक फंक्शन आहे, त्या ठिकाणी व्यवस्थित बसावं, श्रवण मनन चिंतन करावं. त्याच्याऐवजी मी इकडे तिकडे फिरण्यातच वेळ, ही भेटली, ती भेटली, ती भेटली, ते त्याच्याशीच बोलत राहते. आणि ते सगळे विचार डोक्यात घेऊन, ते मनामध्ये ठेवून ते सगळं ऐकायला बसते. हेही दुश्चितपणाचंच लक्षण आहे. अशा अनेक गोष्टींचा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे अशा वेळेला संत सहवास जरी मिळाला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. मनाचा अस्थिरपणा, श्रद्धाहीनता, आळस, नंतर एखाद्या गोष्टीचा कंटाळा, चित्ताची व्यग्रता, आणि हे सगळं झालं की आता बाई दमले म्हणून झोप. या सगळ्या, झोप आवश्यक आहे बरं का. हे शरीर यंत्र आहे. ते यंत्र जर परमार्थ मार्गाला लावायचं असेल तर त्याला झोप आवश्यक आहे. पण किती? जरुरी पुरती. त्याला अन्न आवश्यक आहे, म्हणजे जेवणार नाही असं करून चालणार नाही. ते किती? गरजे पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी. पोटापुरता पसा पाहिजे, पोटापुरती झोप. जसं पसा पाहिजे तसं निद्रा पण आवश्यक आहे. विश्रांतीची गरज आहे, आपल्या शरीराला रिफ्रेश करण्याची गरज आहे. तेवढंच ठेवायचंय. पण आळस म्हणून झोप काढत राहिलं तर आळस हा शत्रू आहे. त्यामुळे आळसाने आचार विचार, अभ्यास, पाठांतर, प्रयत्न सगळ्याचा नाश होतो. आणि आळसा पाठोपाठ येते ती निद्रा. असं सगळे दुश्चितपणा सवे आळस, आळसे निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नाश, आयुष्याचा श्रीराम. आणि मग हा असा सगळा एका पाठोपाठ एक नाश व्हायला लागतो. आणि आपल्याला माहितीये, संस्कृत एक सुभाषित आहे, आलस्यस्य कुतो विद्या. याला आळस आहे त्याला कुठली विद्या? कुठलीच नाही. म्हणजे भौतिक विद्या नाही आणि आध्यात्मिक विद्या पण नाही, दोन्ही आहे. आलस्यस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम. आता जर विद्या नसेल तर, पोटभरी विद्या नसेल तर धन मिळणार नाही. अधनस्य कुतो मित्रम. आता ज्याच्याजवळ धन नाही, गरीब आहे, त्याला मित्र तरी कुठून मिळणार? अमित्रस्य कुतो सुखम. मग मग ह्याला सुख तरी कसं मिळणार, ज्याला मित्र नाहीत, त्याला विद्या नाही, धन नाही. एका पाठोपाठ एक एक गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. आपण जर प्रयत्नपूर्वक प्रत्येक गोष्ट श्रमपूर्वक योग्य दिशेने योग्य प्रयत्न करून केले तर निश्चितपणे आपल्याला धन मिळतं, यश मिळतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात, असं त्याने याच्यावर सांगितलं. क्षुधा लागता जेविला, जेवून उठता आळस आला, आळस येता निजला सावकाश श्रीराम.
म्हणजे हे मगाशी मागच्या मी गोष्ट सांगितली होती, आपल्याला माहितीये की राजाकडे तो होता. झोप मला म्हणजे दोन दोनच गोष्टी लागतील, मला काही नको, पगार नको, अमका नको, मी तुमची सगळी कामं करेन. पण काय, तर मला भूक लागते, भूक लागली की झोप येते. म्हणजे तो जेवून उठला की झोपतो, झोपून उठला की पुन्हा त्याला भूक लागते. मग हे जर चालत असेल तर तो काम कधी करणार? मग त्याला पैसे नको, 2 वेळा खायला हवाय आणि झोपायला हवाय, असं झालं ना. मग आळस येता निजला सावकाश, हे तिन्ही लक्षणे जेथे विवेकायचा असेल तेथे, अज्ञानासी या परते सुखची नाही, असं त्यांनी म्हटलं. म्हणून या तिन्ही गोष्टी सोडून जेव्हा परमार्थ केला जातो, परमार्थ, तेव्हाच तो मार्ग योग्य असतो. आलस्य, निद्रा, व्यग्रचित्त, ही प्रस्थानत्रयी सोडायला पाहिजे. ही सोडून आपली ग्रंथांची प्रस्थानत्रयी धरून त्याचं श्रवण मनन चिंतन निधिध्यासन करून त्याप्रमाणे आचरण केलं की आपोआपच मन एकाग्र होतं, आळस नाहीसा होतो. आणि मग देह हे उपकरण आहे, या देह या उपकरणाला व्यवस्थित ठेवण्यासाठी शरीर, या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही, असं समर्थ म्हणतात. हे यंत्र आहे, त्याला त्याचा मेंटेनन्स ठेवायलाच पाहिजे. त्याप्रमाणे तोही ठेवायचाच आहे. आणि मग मोक्ष किती दिवसा मिळतो, तर मोक्ष अशा पद्धतीने ही त्रयी सोडून, म्हणजे आळस, निद्रा आणि व्यग्रचित्त, ही त्रयी सोडून ज्या वेळेला ग्रंथांची प्रस्थानत्रयी, त्याला बरोबर, त्याचबरोबर संतांची संगत, जी संतांची संगत त्या त्या गोष्टी आपल्याला समजावून देते आणि आपल्याला योग्य दिशेने मार्गक्रमणा, गमूपंथा अनंत या राघवाचा, या मार्गावरून आपल्याला नेते, त्यावेळेला निश्चितपणे आपल्यामध्ये बदल होतो. आणि मग त्यासाठी आपल्याला ही प्रस्थानत्रयी तोडली, कसं आहे, अवगुण सोडली की तिथे गुणांचं भरलं पाहिजे ना, जागा रिकामी ठेवून चालणार नाही. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. त्यामुळे अवगुण सोडले की तिथे सद्गुणांचं सुरुवात करावी लागते, भरावी लागतात. त्याप्रमाणे ही प्रस्थानत्रयी सोडली, आळस, निद्रा आणि व्यग्रचित्त. मग कोणती प्रस्थानत्रयी आणखीन तिथे ठेवायची? सावध, साक्षेपी, दक्ष. कायम सावध असायला पाहिजे. मोक्ष कोणत्या क्षणी आपल्याला सद्गुरु देईल सांगता येत नाही, म्हणून सावध असायला पाहिजे. आणि तो मोक्षाचा एक क्षण आहे, तो क्षण पटकन घेण्याकरता दक्ष असायला पाहिजे, सावधान असायला पाहिजे, तत्पर असायला पाहिजे. आणि मग अहम ब्रह्मास्मीचा अनुभव घेण्यासाठी तयार असायला पाहिजे. आणि तो झाल्यानंतर मिळणारा जो मोक्ष आहे, त्या मोहाचे सगळे क्षण दूर केले, पंचविषयांचे सगळे क्षण दूर केले, सावध, साक्षेपी, दक्ष राहिलं. सावध म्हणजे एकाग्र चित्त, व्यग्र चित्त सोडायचं, एकाग्र चित्त व्हायचं. साक्षेपी म्हणजे प्रयत्नशील व्हायचं, आळशीच्या उलट प्रयत्नशील व्हायचं. आणि दक्ष म्हणजे निद्राधीन असलेला कधीच दक्ष राहू शकत नाही, तर झोप बीप सोडून तत्पर राहायचं. आणि हे सगळं संयमित मनोनिग्रह करून एकाग्र चित्ताने संतांच्या सहवासात केलं की प्रत्येक गोष्टीचे अर्थ आपल्याला उलगडत जातात आणि निश्चयाचे अर्थ आपल्याला कळतात. आणि ते कळल्यानंतर आपल्याला कुठेही आपल्या मनामध्ये संशय निर्माण होत नाही. आणि मग आपण त्या मार्गाला लागतो. हळूहळू या पंचकोशाच्या बंधनातून आपण बाहेर पडतो. आणि मी यातून हळूहळू बाहेर पडेन. जर मी हळूहळू बाहेर पडले तर तत्क्षणी मला मोक्ष मिळेल, जेव्हा यातनं बाहेर पडेन तेव्हा. भगवान बुद्धाकडे एक गृहस्थ आले होते, जवळजवळ 70-75 वर्षाचे होते बरं, असं काही नाही. तर ते म्हणले, मला खरं ना आता मोक्ष हवाय, कधी द्याल मला मोक्ष? मी तुमच्या मठामध्ये 1-2 वर्ष राहायला येतो, मग मोक्ष द्याल का मला? ते म्हणले, 1-2 वर्षात? 1-2 वर्ष खूप लांबची आहेत, आत्ता दिलं तर चालेल का? नाही नाही, असं लगेच कसं मोक्ष मिळेल ना, मला तेवढं कळतं हो परमार्थातलं. मी असं करतो, एक 6 महिने येऊ का राहायला? मग 6 महिने आल्या, नको म्हणे, 6 महिने पण फार होतात. तू आत्ता इथे बस, या क्षणी मी तुला मोक्ष देतो, कारण तूच तुला बंधनात घालून ठेवलंय की मला मोक्ष पाहिजे, मी बंधनात आहे, मी मोक्ष पाहिजे, बंधनात आहे. तू बंधनात नाही, मी आत्ता या क्षणी, तू आलाच आहेस तर तुला मोक्ष द्यायला. ठेव म्हणला, लगेच नको मोक्ष, आता तर मुलीचं लग्न झालं, अजून सुनेला 7वा-8वा महिना आहे, तिचं एकदा नातू पाहतो, मुलीचं लग्न ठरलंय, ते जावयांचे पहिले सणवार करतो, म्हणून तुम्हाला म्हटलं 1-2 वर्षांनी येतो म्हणून. ते म्हणले, असं 1-2 वर्षांनी येऊन जर मोक्ष मिळत असेल तर 1-2 वर्ष येणार, मग राहणार, मग मोक्ष मिळणार. मोक्ष केव्हा मिळेल? ज्या क्षणी आपण हे मोहाचे क्षण दूर करतो,
त्या सगळ्यातनं दूर होऊन त्यांच्याच मध्ये राहतो, त्याचा निराश करतो, बुद्धीच्या पातळीवरती निराश करतो, मानसिकरित्या आपण त्या बंधनातून सुटतो. त्यावेळेला ते बंधन बंधनच राहत नाही, त्यालाच मोक्ष असं म्हणतात. म्हणून संतांच्या सहवासात तत्क्षणी मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं. पण शेवटी ते असं म्हणतात, प्रज्ञे विण अर्थ न कळे, विश्वासे विण वस्तू न कळे, प्रज्ञा विश्वासे गळे, देहाभिमान श्रीराम. हा देहाचे जे 8 अभिमान आत्मारामामध्ये सांगितलेले आहेत, ते 8 अभिमान आपले गेले म्हणजे देहाचा अभिमान जातो. मनाचा अभिमान आणखीन वेगळाच आहे, तो जावा लागतो. या सगळ्या गोष्टी प्रज्ञेविना अर्थ न कळे. प्रज्ञा म्हणजे सूक्ष्म बुद्धी, मन, देह, इंद्रिय यांच्या पलीकडे असणारी जी सूक्ष्म, आता इथे पुन्हा सूक्ष्म आली, बाकीच्या बुद्धीच्या तुलनेत असणारी सूक्ष्म बुद्धी. पण ही सूक्ष्म बुद्धी नंतर सोडावी लागते. प्रज्ञा म्हणजे प्रकर्षेण असलेली ही जी ज्ञानाची बुद्धी आहे. प्राज्ञ, प्राज्ञ म्हटल्यानंतर प्रकर्षेण ज्ञान ज्याचं आहे त्याला प्राज्ञ असं म्हटलं जातं. म्हणजे प्राज्ञ परीक्षा वगैरे पण आहे, त्या ठिकाणी तो शब्द वापरला जातो, हे निश्चित आहे. पण पुढे एका ठिकाणी असा अर्थ त्याचा प्रकर्षेण अज्ञ असाही अर्थ येणार आहे. त्यावेळेला आपण त्याचा विचार करून, आत्ता मात्र याचा विचार करताना प्राज्ञ बुद्धी म्हणजे प्रकर्षेण ज्ञ असलेली बुद्धी, या प्रज्ञा बुद्धी जिला म्हटलं जातं, ती अतिशय सूक्ष्म मेधावी बुद्धी जिला म्हटलं जातं, जी फक्त परमार्थाचा सकारात्मक विचार करते आणि आत्मस्वरूपाचंच वर्णन, चिंतन, मनन करत राहते. आणि मग तत्परतेने त्या परब्रह्मावरती विश्वास ठेवण्यासाठी लागलेली एकाग्र बुद्धी तिच्यामुळे आपल्याला प्राप्त होते. अशी जी प्रज्ञा बुद्धी आपल्याला तैत्तरीय उपनिषदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धी सांगितल्यात, त्या बुद्धींचाही उल्लेख आपल्याला पुढे येणार आहे. आत्ता फक्त प्रज्ञाबुद्धीचा उल्लेख करून ठेवलाय, जी अतिशय सूक्ष्म आहे. पण अशा अनेक बुद्धी आहेत, त्यांची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. या बुद्धीला काय म्हणतात, त्या बुद्धीला काय म्हणतात, अशा पद्धतीने. पण मग ह्या सगळे साधक ज्या वेळेला साधना करायला सुरुवात करतो, तेव्हा त्याच्या 4ही देहांचा निराश होतो. आणि मग 4ही देहांचा निराश झाल्यानंतर तो प्रज्ञाबुद्धीपर्यंत पोहोचतो, मनाचं उन्मन होतं. आणि ब्रह्मांडाचे 4 देह म्हणजे 4 आणि 4 8 देहांचा निरसन झाल्यानंतर मग आपल्याला परब्रह्माचं ज्ञान होतं. म्हणून त्यासाठी आधी सुरुवात काय, पुन्हा त्यांनी आपल्याला सुरुवातीकडे आणलंय. अवगुण त्यागावया कारणे, न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोपन धरणे, ऐसिया वचनांचा श्रीराम. म्हणजे अवगुणांचा त्याग करावा लागतो. मोक्ष म्हणजे काही संकल्पना आधी समजावून द्यावी लागते. की मोक्ष संकल्पना आपण पुढच्या वेळेस, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, अवगुणांचा त्याग करून तिथे सद्गुण ठेवावे लागतात. साधन चतुष्टयाची बैठक तयार करण्याकरता सावध, साक्षेपी, दक्ष या 3 गोष्टी कुठे ठेवाव्या लागतात? आळस, निद्रा आणि व्यग्रचित्त, ह्या गोष्टी काढून टाकून या 3 गोष्टी ठेवायच्या. अशा प्रत्येकाची एकदा मांडणी होऊन ते आपल्या शरीरामध्ये पूर्ण 82 तत्वांमध्ये भिनल्यानंतर मग मोक्ष मिळतो. तो मोक्ष म्हणजे काय, त्या मोक्षाची संकल्पना काय, हे आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर सिंह.